नमस्कार मित्रो, समोरचा तक्ता बघा. हा जो तक्ता आहे तो पश्चिम बंगाल ह्या राज्यातला आहे. ह्या राज्यामध्ये 1951 तर 2025 या दोघांमधली तुलना केलेली आहे. 1951मध्ये ज्या ठिकाणी 77% मुस्लिम होते ते आता 99% झालेले आहेत आणि जे 22% होते ते आता -7 होऊन गेले. म्हणजे हा लोकसंख्येचा आकडा नाही, तर कशा पद्धतीने ही जननदर वाढत गेला, कशा पद्धतीने मुस्लिमांची संख्या वाढत गेली हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्याच पद्धतीने जी लोकसंख्येचं गणित आहे ते असं दाखवले आहे की जे 1951मध्ये 79% हिंदू त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये होते, ते मात्र 2025ला 67% झाले. म्हणजे जवळजवळ ते हे 3 70 80 आणि 9 12% ते कमी झालेले आहे. हा जो आकडा आहे तेव्हा हा आकडा अशा पद्धतीने कमी झालेला दाखवण्यात आला आहे आणि तेवढेच टक्के मुसलमानांची लोकसंख्या त्या ठिकाणी वाढलेली आहे. त्यातल्या त्यात पश्चिम बंगालमधून जे निर्वासित म्हणून घुसखोर आले त्यांची संख्या वेगळी आहे. अर्थात आता निवडणूक आयोगाने जी छाननी सुरू केली त्याच्यामधून बरेचसे गळतील आणि त्यांना बांगलादेशमध्ये पाठवण्याचा प्रयत्न भारत सरकार करणार आहे. ते किती जातात आणि अजून किती येतात, परत कुठल्या राज्यामध्ये घुसतात, हा चिंतेचा विषय आहे. तेव्हा मित्रो, ममता बॅनर्जीच्या काळात, त्यानंतर डाव्यांच्या काळात, पूर्वी काँग्रेसच्या काळात ही जी घुसखोरांची भरती होती ती येतच होती, तिला कुठेही पायबंद नव्हता. कारण बॉर्डर जरी म्हटलं तरी त्या ठिकाणी नदी असते, त्या ठिकाणी जंगल असतं, त्या ठिकाणी बॉर्डर ह्या पूर्णपणे असं बांधलेल्या नव्हत्या. त्यांच्यावर पूर्णपणे ताराचं कंपाऊंड नव्हतं. कुठंतरी कंपाऊंड तुटायचं किंवा खालून घुसखोरी कुठंतरी व्हायची किंवा मग जे बॉर्डरचे सैनिक आहे, जे शिपाई आहेत, त्यांना कुठेतरी लाच दिली जायची आणि राजकीय प्रभाव कधी कधी कामात यायचा आणि मग अशी घुसखोरी चालू राहिली. ती आता BJP जरी त्या ठिकाणी सत्तेवर नसेल, केंद्रात सत्तेवर असल्यामुळे त्यांनी ती कमी करायला सुरुवात केली. हे फार चांगला विषय आहे आणि लवकरच पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जीत जाऊन BJP सत्ता आली की हा प्रश्न मुळातनं मिटवेल. म्हणजे जी देशाची डेमोग्राफी बदलण्याचा हा जो प्रयत्न आहे, ह्या प्रयत्नाला विरोध झाला पाहिजे. पण सत्ता घेणाऱ्यांना त्याच्याशी घेणं देणं नसतं. त्यांना उलट मतदान कसं वाढेल आणि आपलं मतदान कसं फिक्स होईल याची काळजी असते. ती काळजी या तिघं पक्षांनी घेतली. काळजी काँग्रेस असतील, डावे असतील, ममता असतील. म्हणून एवढे वर्ष यांचं राजकारण चाललं. पण हे राजकारण फार दिवस चालणार नाही आणि चालायला नको. राजकारणापेक्षा देश मोठा आहे. देश सुरक्षित तर तुम्ही सुरक्षित, तुम्ही सुरक्षित तर देश सुरक्षित. नमस्कार.